नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। दत्तवाडी परिसरात सध्या आपण आहोत आणि शिवसेनेच्या नगरसेविका दुर्वा गणेश राणे यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर भव्य दिव्य अशा वस्तूंचं आपण जर या ठिकाणी पाहिलं तर प्रदर्शन आणि विक्री ठेवण्यात आलेली आहे। गृहोपयोगी या सगळ्या वस्तू असणार आहेत आणि महिला सक्षमीकरणासाठी आपल्या परिसरातील महिलांना हातभार मिळावा, त्यांच्या उद्योगाला एक हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशाने आपण जर पाहिलं तर हे भव्य दिव्य आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि या दत्तवाडी परिसरातील महिलांची, स्थानिकांची उत्स्फूर्त असा आपला प्रतिसाद, गर्दी आपल्याला या प्रदर्शनाला आपल्याला मिळताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात या परिसरातील नागरिक इथं आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि समाजसेवक गणेश राणे देखील आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात। आणि महत्वाचं म्हणजे या परिसरातील जे लहान लहान चिमुकले आहेत त्यांना या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत आणि छोटासा खाऊ देखील त्यांच्या माध्यमातून ते या ठिकाणी देतात। आणि त्यांच्या कार्यालयाच्या परिसरातच आपण जर पाहिलं तर या परिसरातील स्थानिक महिलांची उपस्थिती या प्रदर्शनाला, या विक्रीला मिळताना आपल्याला पाहायला मिळते। आणि कुठेतरी आपल्या परिसरातील महिलांसाठी आपण जर पाहिलं तर हे हक्काचं व्यासपीठ जे आहे ते स्थानिक नगरसेविका दुर्वा गणेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेलं आहे। ताई आपल्यासोबत जोडले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, खरं तर मागील अनेक वर्ष आपण सर्वांना एकत्र आणत आहात, हा सुंदर उपक्रम राबवता। आजही गणेश राणे असतील, दुर्वा वहिनी असतील यांच्या माध्यमातून हा सुंदर असा उपक्रम राबविण्यात आलेला आहे, काय सांगाल? नमस्कार, मी अलका जगताप। आपल्या बदलापूरमध्ये महिला सक्षमीकरणासाठी गणेश राणे, समाजसेवक आपले गणेश राणे आणि नगरसेविका दुर्वा राणे यांच्या माध्यमातून आज आपल्या इथे स्टॉलचं आयोजन करण्यात आले होते। आता बदलापूरमध्ये बघितलं तर आपले छोटे व्यावसायिक भरपूर आहेत, ज्यांना अगदी म्हणजे काढण्यासारखे किंवा मोठे मोठे म्हणजे 3-3, 4-4 हजार रुपये रेंट देऊन, भाडं देऊन स्टॉल लावता येत नाही। मग एक माफक याच्यामध्ये 200-300 रुपयेमध्ये स्टॉल लावून त्यांना परवडतं, त्याच्यात त्यांचा व्यवसाय होतो। पण आपल्याला गणेश राणे सर आणि दुर्वा मॅडम यांच्या सौजन्याने फ्रीमध्ये स्टॉलचा उपक्रम राबवला गेला आहे आणि त्याच्यामध्ये उत्स्फूर्त म्हणजे महिलांनी सहभाग घेतला आणि भरपूर म्हणजे आपल्या स्टॉलचं आयोजन करून त्यांचा म्हणजे भरपूर विक्री पण झाली। आणि हा स्टॉल आपल्याला 17 आणि 18 2 तारखेला ठेवण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत भरपूर आपल्याला म्हणजे उत्स्फूर्त यश मिळालेलं आहे आणि यापुढेही मला म्हणते यश मिळेल। आणि आपल्याला गणेश राणे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते समाजसेवक आहेत आणि भरपूर म्हणजे ते प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणाने मदत करत आहेत। तसंच आपल्याला नगरसेविका दुर्वा मॅडम पण कोणताही कार्यक्रम असो, कोणताही क्लास घ्यायचा असो, काही असो, पण त्यांच्याकडनं बरोबर सहकार्य मिळतं मला। आणि आज 4 दिवसापूर्वी समजलं की आपल्याला इथे स्टॉल लावायचा आहे आणि त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या सहकार्याने आणि माझ्या एका मैत्रिणीच्या हिच्याने आपल्याला एवढा 4 दिवसामध्ये एवढा स्टॉल लावला आणि हा पहिल्यांदाच उपक्रम असल्यामुळे खूप म्हणजे मलाही खूप आनंद वाटला की एवढा पहिला असून सुद्धा खूप छान झालेलं आहे। आपण काय आव्हान असेल इथे येण्यासाठी? इथे येण्यासाठी एवढंच आव्हान असेल की तुम्ही बाहेर जाऊन जेवढं म्हणजे खरेदी करता, आता परवा पाडवा आहे, पाडव्याची जर तुमची खरेदी झाली नसेल तर तुम्ही एक इकडे व्हिजिट द्या। आपल्या इथे फक्त ह्याचे स्टॉल नाही आहेत पण फूडचे पण स्टॉल आहेत आणि हे छोटे व्यावसायिक असल्यामुळे त्यांचा व्यवसाय कसा वाढील होईल याच्यासाठी तुम्ही एक सहकार्य करा, एवढं मी बदलापुराकरांसाठी सांगते। नक्कीच आपण पाहिलं, स्थानिक व्यावसायिकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी प्रामाणिक उद्देशाने हे सगळं या ठिकाणी प्रदर्शन भरविण्यात आलेलं आहे। काही सुंदर सुंदर गोडी या ठिकाणी पाहायला मिळतात, काय यांचं वैशिष्ट्य काय सांगाल? हे आम्ही स्वतः हाताने बनवलेलं आहे। हा तांब्याचा तांब्या आहे आणि बांबूची काठी आहे। हे सर्व जे वस्तू आहेत ते आम्ही वस्तू आहेत? तोरण आहेत, हे पानाचं तोरण आहे, पारंपरिक पद्धतीने सर्व बनवलेल्या वस्तू आहेत आमच्याकडे। मोठ्या गुढी आहेत, छोट्या गुढ्या आहे, या मोठ्या गुढ्या आहे, या छोट्या गुढ्या आहे, या गाडीत सुद्धा तुम्ही ठेवू शकता। आणि गुढी वस्त्र पण आहे माझ्याकडे, टोप्या आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर या सुंदर अशा प्रदर्शनामध्ये राणे मॅडमने जे आम्हाला इथं प्रदर्शनामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। नक्कीच या सर्व वेगवेगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सोबतच ज्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य प्रदर्शन भरविण्यात आलेलं आहे असे स्थानिक नगरसेविका दुर्वा गणेश राणे यांचे या ठिकाणी आभार मानण्यात आले आहे। महत्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे असे समाजसेवक गणेश राणे यांच्या माध्यमातून जे लहान लहान चिमुकले आहेत त्यांना मोफत ते खाऊ देत आहेत। कारण की एक विक्री तर होत राहते, प्रदर्शन तर सुरू आहे, परंतु एक लहान लहान मुलांसोबत आपण जर पाहिलं तर हा ऋणानुबंध जपताना, या सर्व मुलांसोबत एक आपलेपणा जपताना आपल्याला
समाजसेवक गणेश राणे पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाला आपण जर पाहिलं तर परिसरातील महिलांची उपस्थिती पाहायला मिळते. वेगवेगळे ड्रेस असतील ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ताई, कोणकोणत्या ड्रेस आपल्याकडे आहेत काय सांगाल? माझ्याकडे प्रांजलची कुर्ती आहे, 3 पीस मध्ये सूट आहेत, कोरियन पॅन्ट्स वगैरे आहेत, लॅगीज, सगळ्या प्रकारचे कपडे आहेत. काय आव्हान असेल बदलापूर करण्याच्या येण्यासाठी? अलका मॅडममुळे आम्हाला ही संधी मिळाली. आमचा फर्स्ट टाइम आहे दोघींचा, पण खूप छान प्रतिसाद मिळाला आम्हाला. नक्कीच आपण पाहिलं तर शेजारीही मोठ्या प्रमाणात हे खाद्यपदार्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ताई, काय वैशिष्ट्य आहे यांचं? छान वाटतंय. पापड फर्स्ट टाइम लावले ते. तुम्ही स्वतः बनवले सगळे? हा, घरगुती आहे. छान वाटतं. नक्कीच आपण पाहिलं तर संपूर्ण घरगुती हे सगळे पदार्थ या ठिकाणी आहेत. आज आणि उद्या 2 दिवस हे संपूर्ण भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर या सुंदर अशा प्रदर्शनाला गृह उद्योग सगळे व्यावसायिकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी आपण जर पाहिलं तर नगरसेविका दुर्वा गणेश राणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. महिलांचीही उपस्थिती आपल्याला लक्षणीय अशी पाहायला मिळते. समोर जर आपण पाहिलं तर सुंदर सुंदर ज्वेलरीज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचीही विक्री या ठिकाणी होते. आपण त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत. ताई, कोणकोणत्या प्रकारच्या ज्वेलरीज इथे आहेत? हे ना हँडमेड आणि ट्रेडिशनल मध्ये, हे सगळे घरी हाताने बनवलेले तुम्ही स्वतः बनवले? हो. आणि हे ट्रेडिशनल बोलतो ना आपण, जे गुढीपाडवासाठी वगैरे लग्नासाठी हे साठी असतात. काय आव्हान असेल बदलापूर करण्यात येण्यासाठी? लवकरात लवकर या, कारण का ट्रेडिशनल आणि हँडमेड ज्वेलरी खूप कमी प्रमाणात भेटतात. काय वैशिष्ट्य काय यांचं ज्वेलरीचं? हे आपण हाताने बनवलेले आहेत हे सगळं. हे आता नवीन हेरिटेज वॉच म्हणून आहे, जे आपल्या बदलापूरमध्ये अजून कुठेच नाहीये. हे पारंपरिक पद्धती बनवलेलं पारंपरिक, हा, थोडं ट्रेडिशनल पण थोडं वेस्टर्न पण. येस येस, नक्कीच आपण जर पाहिलं तर खूप सुंदर सुंदर आणि आकर्षक ज्वेलरीज आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं. स्टेशनरीचंही सामान आपल्याला ठिकाणी पाहिलं तर काय वैशिष्ट्य आपल्या स्टॉलचं? मी ऍक्च्युली कस्टमायझेशनमध्ये आहे. माझ्याकडे गिफ्टिंग प्रोडक्ट्स असतात, तसेच रिटर्न गिफ्ट पण असतात. जसं आजकाल बर्थडे असतात, फर्स्ट बर्थडे, 10th बर्थडे, तर आम्ही रिटर्न गिफ्टचे प्रोडक्ट्स इथे ठेवलेले आहेत. 5 रुपीजपासून कॅन्डीज चालू होतात, तसेच 10 रुपीजपासून गिफ्टिंग प्रोडक्ट आहेत. तर मग वेगवेगळे रेटिंग्स आहेत. जसं बघाल तर इकडे आपण असे वेगळे गिफ्टिंग पण देऊ शकतो मुलांना आवडेल असं, आणि बरेच असे प्रोडक्ट्स आहेत. प्लस ज्वेलरी बॉक्स पण आहेत, कस्टमाइज पण करू शकता. नक्कीच आपण पाहिलं खूप सुंदर असं हे प्रदर्शन आहे. वेगवेगळ्या वस्तू आपल्याला इथं पाहायला. महत्वाचं म्हणजे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळे मसाले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आगरी मसाल्यापासून मिरची पावडर असेल, काळा मसाला असेल, गोडा मसाला असेल, कांदा लसूणची पेस्ट असेल. ताई, खूप आकर्षक असे मसाले, काय वैशिष्ट्य आहे? माझे सगळे मसाले घरी बनवलेले आहेत आणि टोटल माझ्याकडे 14-15 प्रकारचे मसाले आहेत. हे सगळे घरी बनवलेले आहेत आणि सगळे सेल होतात माझे. सर, परवडणाऱ्या दरामध्ये आहे? हो, परवडणाऱ्या दरात. नक्कीच आपण पाहिलं, इथेही आपण जर पाहिलं तर खूप सुंदर सुंदर ज्वेलरीज आपल्याला पाहायला मिळतात. ताई, काय वैशिष्ट्य ज्वेलरीचं? हे आपल्याला रांगोळी काढायला टाइम नसतो. आताच्या हल्लीच्या धकाधकीमध्ये रांगोळ्या काढत नाही, तर ते मॅट रांगोळी कामात येते, म्हणून मी मॅट रांगोळी ठेवलेली आहे सेलिंगला. ओके. हा, आणि मल्टी ज्वेलरी आपली. ज्वेलरी बघून सुंदर सुंदर पाहायला मिळते. आकर्षक आणि हो सुंदर अशा ज्वेलरीज आहेत. परवडणाऱ्या दरात आहे हो सगळं? हो. नक्कीच आपण जर पाहिलं तर परवडणाऱ्या दरामध्येही आपण पाहू शकतो. ज्वेलरीज आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात. सुंदर सुंदर बॅग्स असतील, कुर्तीज असतील, महिलांसाठी आपण पाहू शकतो. ताई, काय काय आणलंय? माझ्याकडे लहान मुलांच्या ड्रेसपासून मोठ्यापर्यंत सगळं आहे. कुर्ती आहे, ही बघा, ही कुर्ती आहे. हे फक्त 200 रुपयाला म्हणजे लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये. दरामध्ये. आणि लहान मुलांचे आहे, कॉट सेट आहे. हा कॉट आहे आणि पॅन्ट आहे, प्लाझो टाईप आहे. हे पण फक्त 250 रुपये. दुकानामध्ये आपल्याला महाग मिळते, तसे 500-700 रुपयापेक्षा 300-250 रुपयाला मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं ज्या गोष्टी बाहेर महाग मिळतात त्या या ठिकाणी सुंदर सुंदर बॅग्सही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणखीन आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या ज्वेलरीचे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आकर्षक अशा या सगळ्या वस्तू पाहायला मिळतात. ताई, काय वैशिष्ट्य आहे? ह्या सगळ्या आपल्या हँडमेड हेअर असेसरीज आहेत. आपला जागृती गृह उद्योगच्या वतीने आपण हे लावलेलं आहे. आणि काय एक नवीन वैशिष्ट्य आहे? संधी वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या हाताने बनवलेल्या वस्तू आहेत आपल्या. याच्यामध्ये रेडीमेड काहीच नाही. सगळे आपल्या बदलापूरमध्ये बनतात आणि बॉम्बेला जातात. नक्कीच आपण पाहिलं खूप सुंदर सुंदर आपण बघू शकतो हेअर बँड्स आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात आणि खूप आकर्षक आपण जर पाहिलं तर ही बाजारपेठ बदलापूरकरांसाठी उपलब्ध करण्यात आली. सुंदर सुंदर. ओके, तुम्ही महिलांना शिकवतात? हो, महिलांना शिकवते पण मी. हे सगळ्या वस्तू शिकवते पण. आर्टिफिशियल सगळे घेते. थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं तर महिलांना प्रशिक्षण देण्याचंही काम ते करतात आणि आणखीन
महिला या ठिकाणी गडावा सक्षमीकरणासाठी त्या काम करतात. बाजूला आपण जर पाहिलं तर सुंदर सुंदर खाऊ आहे. दिवाळीची आठवण आली. ताई काय सांगाल, काय वैशिष्ट्य आहे? आता आपल्याला नवीन वर्ष चालू होतंय ना, आता चैत्र महिन्यात आहे ना, शुक्रवारी आणि मंगळवारी अन्नपूर्णेचं पूजन करून आहे ना तिथे हळदी कुंकू करतात. त्या हळदी कुंकासाठी हे सर्व फराळाचं लागत असतं आणि त्यासाठीच हे मी बनवलेलं आहे. आणि हे आजची आज एकाच दिवसाचं एकदम फ्रेश आहे आणि चांगल्या तुपात बनवलेलं आहे. नक्कीच आपण पाहिलं तर या बाजारपेठेमध्ये सगळ्या वस्तू आहे, सोबतच खाऊ देखील आपल्याला पाहायला मिळतं. दिवाळीची आठवण येते. महिलांसाठी ही आकर्षक वस्तू आहेत. मॅडम काय सांगा? महिलांसाठी हे गाऊन वगैरे आहेत. हे बाटिकचे गाऊन आणि रेडीमेड गाऊन आहेत. ड्रेस आहे, मटेरियल, शॉर्ट टॉप आहेत आपल्याकडे. परवडणाऱ्या दरामध्ये हो परवडणार आहे. 250-300 पर्यंतच आहेत गाऊन वगैरे. आपण बघितलं या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या ज्या बाहेर वस्तू महाग मिळतात त्या अगदी खूप सुंदर सुंदर ज्वेलरीज आपल्याला पाहायला मिळतात. या देखील हाताने बनवल्या आहेत. ताई काय सांगाल, काय वैशिष्ट्य आहे? माझ्या प्रोडक्ट असं वैशिष्ट्य आहे की टोटली हँडमेड ज्वेलरी आहे आणि जर तुम्हाला कस्टमाइज वगैरे करून पाहिजे असेल तरी आम्ही कस्टमाइज वगैरे करून तुम्हाला देतो ही ज्वेलरी. जे ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचं काय? ट्रेंडिंग मंगळसूत्र झाले, आपले हेअर एक्सेसरीज झाले, कानातले वगैरे झाले, इयर कप्स वगैरे झाले, सर्व प्रकारची ज्वेलरी आपल्याकडे बनवून मिळते. बदलापूरकरांना काय आव्हान असेल इथे येण्यासाठी? लवकरात लवकर भेट द्या आणि हवी ती शॉपिंग करून जा तुम्हाला. नक्कीच आपण पाहिलं खूप सुंदर सुंदर आकर्षक ज्वेलरीज आपल्याला पाहिलं. साईडला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुंदर सुंदर ज्वेलरी आहेत. काही प्रोडक्ट आहे ते त्यांनी स्वतः हाताने बनवले असं वाटतं. ताई काय याचं वैशिष्ट्य आहे? याचं मी पूर्ण हाताने बनवलेले ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत. केमिकल याच्यात अजिबात कुठेच नाहीये. हे स्किन केअर, हेअर केअर असे प्रोडक्ट्स आहेत माझे पूर्ण. काय वैशिष्ट्य आहे यांचं? म्हणजे तुम्हाला इथे साईड इफेक्ट कुठेच मिळणार नाही आणि अगदी 2 वर्षाच्या मुलापासून हे वापरू शकता कोणतंही प्रोडक्ट माझं. नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर सुंदर असे प्रोडक्ट आहेत आणि महत्वाचं म्हणजे अगदी 2 वर्षाच्या मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे हे प्रोडक्ट जे आहेत ते वापरू शकतात. सुंदर सुंदर ज्वेलरीज, कानातले देखील आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात. सुंदर सुंदर आकर्षक अशा बांगड्या देखील आपल्या ठिकाणी पाहायला आणि शेजारी आपण जर पाहिलं तर आणखीन एक सुंदर असं हे स्टॉल आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते आणि महिलांसाठी आपण होऊ शकतो खास ही आकर्षक अशी बाजारपेठ आहे. आणि समाजसेवक गणेश राणे असतील, नगरसेविका दुर्वा गणेश राणे असतील यांच्या माध्यमातून ही बाजारपेठ या ठिकाणी म्हणजे प्रोफेशनल आणि एथनिक नाहीये पण फॅशनेबल जो आताचा लेटेस्ट फॅशन आहे ते रेंज ते आहे. लोकांना काय आव्हान असेल 2 दिवस बाजारपेठ आहे इथे येण्यासाठी? तुम्ही या इकडे आणि म्हणजे भरपूर अशा व्हरायटीज आहेत आमच्याकडे. वेस्टर्न आहे, इंडियन आहे, तर ते येऊन लोकांचाही इथे बघण्यात आलेल्या या बाजारपेठेला मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. हळूहळू गर्दी आपण जर पाहिली तर या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. समाजसेवक गणेश राणे सोबतच नगरसेविका दुर्वा गणेश राणे यांचं जनसंपर्क कार्यालय जे आहे तेथे त्या परिसरातच संपूर्ण ही बाजारपेठ जी आहे ती दत्तवाडी परिसरामध्ये भरविण्यात आलेली आहे आणि महिलांना परवडेल अशा दरामध्ये या सगळ्या वस्तू या ठिकाणी महिलांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत. ताई काय वैशिष्ट्य, काय सांगा? मी करते आणि म्हणजे माझं हे खूप छान वाटलं मला इकडे. माझी वस्तू माझ्या नाईट गाऊनचं बिझनेस आहे आणि माझ्याकडे सगळे प्रकारचे गाऊन आहेत. परवडणाऱ्या दरामध्ये? हो, परवडणाऱ्या दरामध्ये. हेच तुम्ही दुकानात गेले तर तुम्हाला डबल किंमतीत भेटेल. ज्या वस्तू बाहेर अनेक किमतीमध्ये मिळतात त्या अगदी परवडणाऱ्या दरामध्ये, ते कपडे अगदी परवडणाऱ्या दरात आहेत. आणि इथे आपण जर पाहिलं तर खूप सुंदर सुंदर ज्वेलरीज आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी आकर्षक अशा संपूर्ण ज्वेलरीज आहेत आणि याविषयी आपण माहिती जाणून घ्या. ताई काय वैशिष्ट्य आहे ज्वेलरी? जय महाराष्ट्र. मी मिसेस पवार. माझा ज्वेलरीचा बिझनेस आहे. मी या 40 वर्षाच्या मार्केटला आहे. या साईडला पहिल्यांदा आले पण बदलापूरमधली लोक छान आहेत आणि आता त्यांनी जे आम्हाला प्लॅटफॉर्म दिला आहे त्याबद्दल मी त्यांची खूप काय काय वैशिष्ट्य? माझ्याकडे कोरियाचा ज्वेलरी जास्त असतात, ज्वेलरी आणि मायक्रो प्लेटिंगच्या ज्वेलरी आहेत. या मार्केटला मी 40 वर्ष काम करते. माझं वय आहे 80. नक्कीच आपण पवार काकांसोबत संवाद साधलेला आहे. तब्बल 40 वर्षे ते या संपूर्ण व्यवसाय क्षेत्रात आहेत आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्याही सुंदर सुंदर ज्वेलरीज आपल्याला बदलापूरकरांना या मार्केटमध्ये आलेल्या पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती, गर्दी या बाजारपेठेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा मिळताना आपल्याला पाहायला. ताई काय काय वैशिष्ट्य? सुंदर सुंदर साड्या पाहायला मिळतात. हो, माझ्याकडे 300 पासून स्टार्टिंग रेंज आहे, ती 1500 पर्यंत आहे. सगळं आपल्याकडे फॅन्सी आहेत साड्या, रेग्युलर यूजच्या साड्या आहेत, शायनिंग मधल्या आहेत, काहीतरी वेगळं. बाहेरच्या साड्या खूप महाग मिळतात, इथे परवडणाऱ्या दरात मिळतात. हो, परवडणाऱ्या दरात तुम्हाला डिस्काउंट प्राइस मध्ये मिळेल तुम्हाला.
नक्कीच आपण पाहिलं दत्तवाडी येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात सुंदर सुंदर साड्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. समोर आपण बघू शकतो लहान लहान चिमुकल्यांचे सुंदर असे ड्रेस आहेत. त्याच्याविषयी आपण आपल्याकडे जे कलेक्शन आहे हे पैठणी फ्रॉकचे आहे, कॉटनचे फ्रॉक आहेत, घागरा पोलका आहे, नऊवारी साडी आहे आपल्याकडे खास मुलींसाठी. त्याच्यामध्ये जी स्पेशल तुम्हाला ऑनलाईन 1000च्या रेंजमध्ये मिळते, माझ्याकडे फक्त 750 रुपयामध्ये आहे. इव्हन पैठणी फ्रॉक सुद्धा 350, 400 जशी साईज त्याप्रमाणे अवेलेबल आहे. एकदम रिजनेबल रेट. आपल्या तुम्हाला डेटमध्ये पैठणी कलेक्शन मिळत आहे स्पेशली फॉर चिल्ड्रन्स. त्यामुळे लवकरात लवकर या आज आणि उद्यामध्येच फक्त हे कलेक्शन अवेलेबल असणार आहे. नक्कीच आपण पाहिलं आणि शेजारी आपण जर पाहिलं तर गुढीपाडव्याचं स्वागत करण्यासाठी खूप सुंदर सुंदर या ठिकाणी रांगोळीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ताई काय वैशिष्ट्य आहे? खास ही गुढीपाडव्यासाठी बनवलेली आहे रांगोळ्या. आजकाल गृहिणींना वेळ नसतो कामातून, त्यात रांगोळी कुठे काढत बसता, म्हणून रेडीमेड रांगोळ्या सगळ्या आहेत या गुढीपाडव्यासाठी खास. ही पण सुंदर अशी रांगोळी पाहायला गुढीपाडव्यासाठी ही रांगोळी म्हणजे परवडणाऱ्या दरामध्ये एकदम. हो 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 परवडणाऱ्या 100 रुपयापासून सगळ्या आहेत. या 25 रुपयापासून पण आहेत. या तुम्ही वॉश करून ठेवू पण शकता, म्हणजे लाईफ टाईम वापरू शकता अशा फायबरच्या रांगोळ्या. नक्कीच आपण पाहिलं तर खूप सुंदर सुंदर रांगोळीचे प्रकार आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसंच आमच्याकडे उलनचा पण स्टॉल आहे इथे. उलनसाठी देवाची वस्त्र आहेत, कमळ आसन्स आहेत, देवाचे ड्रेसेस आहेत वैसे. तसेच महिलांसाठी पाऊच आहेत, कॉइन पाऊच वगैरे. पुरणपोळी देखील पण आहे. हो पुरणपोळी पण आहे याच्यासाठी आमच्यासाठी. नक्कीच आपण पाहिलं तर पूजेचेही संपूर्ण साहित्य असेल आणि महिलांसाठी आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि शेजारी आपण जर पाहिलं तर आणखी एक साडीचा स्टॉल आहे. काही काय वैशिष्ट्य आहे? साड्यांमध्ये म्हणाल तर विशेष म्हणजे 300 रुपयापासून साडी आहे, सगळे सेलमध्ये साड्या. त्याच्यात पैठणी आहेत, फॅन्सी साडी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की. आणि इथला रिस्पॉन्स पण खूप छान आहे. मॅडमनी आम्हाला ही संधी दिली त्यामुळे खूप थँक्स. नक्कीच आपण पाहिलं स्थानिक नगरसेविका दुर्वा गणेश राणे यांच्या माध्यमातून संपूर्ण ही व्यासपीठ जे आहे ते निर्माण करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो लोकांचा मिळतो. ताई काय वैशिष्ट्य काय सांगा स्टॉल विषयी काय सांगा? कोणकोणत्या वस्तू आहेत? फुलचे वस्तू आहेत, वुलन वस्तू आहेत. अरे वेगवेगळी तोरणे आपल्याला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दत्तवाडी परिसरामध्ये दुर्वा गणेश राणे आणि गणेश राणे यांचं जे जनसंपर्क कार्यालय आहे तिथेच हा स्टॉल जो आहे तो भरविण्यात आलेला आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो लोकांचा, महिलांचा या स्टॉलला मिळताना आपल्याला पाहायला मिळते. गुढीपाडव्याचे औचित्य साधून आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण स्थानिक नगरसेविका यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे या परिसरातील लहान लहान चिमुकले आहेत त्यांच्यासाठी समाजसेवक गणेश राणे यांच्या माध्यमातून मोफत संपूर्ण हा खाऊ जो आहे तो त्यांना देण्यात येतो आणि हा खाऊ घेण्यासाठीही मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो स्थानिक ज्या सगळ्या महिला आहेत त्यांच्यासाठी एक हक्काची व्यासपीठ, हक्काची जागा जी आहे ती शिवसेनेचे समाजसेवक गणेश राणे असतील, सोबतच नगरसेविका दुर्वा गणेश राणे असेल यांच्या माध्यमातून जे आहे ते निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि सुंदर सुंदर आकर्षक अशा वस्तू आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. सर काय वैशिष्ट्य सुंदर सुंदर पाऊच या ठिकाणी पाहायला मिळतात? आम्ही सुंदर पाऊस म्हणजे गुढीच्या साड्या सुद्धा ठेवल्या आहेत आणि पाऊच पण आहेत. आणि त्याचप्रमाणे आम्ही साडी फोल्डर आणि हे सुद्धा आम्ही साडी फोल्डर आणि कापडी बॅग सुद्धा आम्ही बनवून देतो. कापडी पिशव्या सुद्धा आम्ही बनवून देतो. गणेश राणे यांच्या माध्यमातून ही व्यासपीठ हे बाजारपेठ सुरू करण्यात आलेली आहे. काय सांगा? ही बाजारपेठ अतिशय उत्तम आहे, लोकांना परवडण्यासारखी आहे. कमी दर्जामध्ये हा इकडे प्रत्येक वस्तू मिळतात. आणि त्याचप्रमाणे आता पहिले गुढीला हे आपलं वस्त्र लावत होते, आता वस्त्र लावायची गरज नाही. आता डायरेक्ट साड्या शिवूनच आम्ही साड्या शिवूनच देतो आम्ही डायरेक्टली. त्याच्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही तसा. नक्कीच आपण पाहिलं तर गुढीसाठी लागणारी जी साडी आहे ती देखील रेडीमेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेत लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि बाजारपेठेसोबतच सुंदर सुंदर खाऊचे पदार्थ देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. ताई काय वैशिष्ट्य आहे सगळं संपूर्ण खाऊचं? हे सगळं होममेड आहे, मी स्वतः बनवलं? हो हो. आणि हे कसं म्हणजे आम्हाला
अशा गरजू महिलांसाठी हा स्टॉल उत्पन्न करून दिले त्यांच्याबद्दल खूप धन्यवाद आहे दुर्व्या मॅडमचे. बाकी म्हणजे त्यांनी गरजू छान प्रतिसाद मिळालेला आहे. छान प्रतिसाद मिळालेला आहे आपल्याला. सारख्यांना हा स्टॉल लावणं म्हणजे खूपच याचं आहे. कुठे जागा देत नाही, कोणी बसू देत नाही. मग ह्या माध्यमातून आम्हाला म्हणजे चांगला प्रतिसाद मिळाला आणि मॅडमचे खूप खूप धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं सर्व व्यावसायिकांकडून या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आलेले आहेत. सुंदर सुंदर प्रोडक्ट असतील ते आपण जर पाहिले तर खूप सुंदर सुंदर अगरबत्ती असतील, वेगवेगळे प्रोडक्ट आपल्या ठिकाणी पाहिलं. काही काय वैशिष्ट्य आहे सगळ्यांचं? परफ्यूम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे सगळं होममेड आहे आणि खूप सुंदर सुंदर आपण जर पाहिलं तर या संपूर्ण बाजारपेठेमध्ये वस्तू आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 दिवस ही बाजारपेठ आज आणि उद्या 17 मार्च आणि 18 मार्च रोजी असणार आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आपण जर बघितलं तरी संपूर्ण अशी ही तयारी बदलापूरमध्ये करण्यात आलेली आहे आणि स्थानिकांसाठी आपण जर पाहिलं तर महिला सक्षमीकरणासाठी शिवसेनेच्या नगरसेविका दुर्वा गणेश राणे यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या परिसरातील नागरिकांचा, स्थानिकांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या बाजारपेठेला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपणही मोठ्या संख्येने या बाजारपेठेमध्ये सहभागी व्हा आणि आपण बघू शकतो या सुंदर सुंदर वस्तू आपल्याला या ठिकाणी खरेदी करायला मिळणार. सेवक गणेश राणे असतील सोबतच नगरसेविका दुर्वा गणेश राणे असतील यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे. बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.